विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेक्स्ट टॉपिक फ्रॉम केमिस्ट्री स्टार्ट करतोय अँड दॅट वन इज नथिंग बट द इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके, इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा जर का टॉपिक आपल्याला समजा शिकायचा असेल तर थोडंसं याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. काही थोडाफार सिलेबस मी इथं लिहिला आहे, सगळाच काही लिहिणं शक्य नाही, आपण सगळा सिलेबस कव्हर करणार आहे. पण इलेक्ट्रोकेमिस्ट्री जर का तुम्हाला हा टॉपिक शिकायचा असेल तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर 11th स्टँडर्डमध्ये तुम्हाला झालेला जो रेडॉक्स रिॲक्शन टॉपिक आहे का नाही, तो तुमचा परफेक्ट असला पाहिजे. परफेक्ट इन द सेन्स कसा, तर तुम्हाला त्याच्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या डेफिनिशन्स माहिती असल्या पाहिजेत. देन व्हॉट इज द ऑक्सिडायझिंग एजंट अँड व्हॉट इज द रिड्युसिंग एजंट, त्याच्या डेफिनिशन्स माहिती असल्या पाहिजेत. फक्त डेफिनिशन्स माहिती असून उपयोगाचं नाहीये, ते तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन आलं पाहिजे, लक्षात घ्या. नंबर नेक्स्ट वन, याच्यामध्ये आणखीन एक छोटंसं आर्टिकल काय आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द कॅल्क्युलेशन फॉर ऑक्सिडेशन नंबर. मी 11th सायन्समधलं बोलतोय. ओके, तर ते एक जरा थोडंसं हा टॉपिक स्टार्ट करायच्या अगोदर जरा बघून ठेवा. नंबर नेक्स्ट वन, रेडॉक्स रिॲक्शनमध्येच आपल्याला अगदी शेवटी 11वीमध्ये इलेक्ट्रोकेमिकल सिरीज किंवा ज्याला EMF सिरीज म्हणतो आपण, ती आपल्याला इथं पण दिलेली आहे, 12वीमध्ये पण आहे. ते एक जरा थोडंसं वाचून ठेवा थोडंसं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 11th स्टँडर्डमध्ये आपल्याला डॅनियल सेल झालाय. तर डॅनियल सेल जो गॅल्व्हॅनिक सेल आहे, इथं तुम्हाला आणखीन गॅल्व्हॅनिक सेल्स बघायचे आहेत. तर तो डॅनियल सेलचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याच्यामध्ये ॲनोड कोण आहे, कॅथोड कोण आहे, त्याची रिॲक्शन्स काय आहेत, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. ही सुरुवातीला एक इंट्रोडक्शन आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री जर का घेतला समजून चाला, तर याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. 12वी मधला का नाही, तुम्ही थर्मोडायनेमिक्स अगोदर करून ठेवा. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या अगोदर थर्मोडायनेमिक्स मधलं कोणतं आर्टिकल लागणार आहे आपल्याला, तर दॅट वन इज नथिंग बट द गिब्स एनर्जी. आठवत असेल तर बघा, डेल्टा जी आपण चेंज इन गिब्स एनर्जी घेतलं होतं, स्पॉन्टेनिटी ऑफ रिॲक्शन. इफ द डेल्टा जी इज निगेटिव्ह, that is nothing but the free energies also. If it is the negative, reaction will be spontaneous. मग याच्यामध्ये तुम्हाला स्पॉन्टेनिटी ऑफ रिॲक्शन पण लागणार आहे याच्यामध्ये EMF सिरीजमध्ये. नंबर नेक्स्ट वन, आता तुम्हाला फिजिक्समध्ये आहे का नाही मला माहिती नाहीये, पण आय थिंक सो असावं. तिथं एक आर्टिकल असेल बघा कुठं, तर मला टॉपिकचं वगैरे नाव माहिती नाही, पण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असं एक छोटंसं आर्टिकल आहे तुम्हाला, ज्याला तुम्ही EMF म्हणता. तर त्याची एक डेफिनेशन असेल. किंवा फिजिक्समधलं तुम्हाला का नाही, माझ्या माहितीप्रमाणे पोटेन्शियोमीटर पण असणार आहे बघा, किंवा व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल. हे जे काही छोटे छोटे आर्टिकल्स आहेत का नाही, ही जर तुम्हाला अगोदर माहिती असतील तर मात्र तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री ह्या बाळांनो खूप सोपा टॉपिक आहे आणि तसा स्कोरिंगचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. आता एक इंट्रोडक्शन म्हणून आपण या टॉपिकमध्ये काय काय शिकणार आणि मग आपण ह्याला चालू करूया टॉपिकला. ओके, सुरुवातीला आपण ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेस, ऍक्च्युली खरं हे तुम्हाला 11th स्टँडर्डला झालेलं आहे, तरी पण मी इथं का रिपीट करणार आहे, तर ते एकदा तुमच्या लक्षात आलंय असं मला वाटलं का नाही, की मग मला पुढच्या काही प्रोसेस तुम्हाला अगदी क्लिअर कट सांगता येतील. नाहीतर मी फक्त बडबडायचो, मला येतंय पण तुम्हाला माहिती नाही, मग मागं बघा, असं नको व्हायला. म्हणून आपण थोडंसं 11वीच्या टॉपिकची इथं काय करणार आहे, तर रिव्हिजन करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून पुढे आपला टॉपिक चालू होईल. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तर इन दिस टॉपिक वी कॅन बी स्टडीड विथ 2 टाइप्स ऑफ द एनर्जीज अँड दॅट इज नथिंग बट द नंबर फर्स्ट वन इज द इलेक्ट्रिकल एनर्जी अँड सेकंड वन इज नथिंग बट द केमिकल एनर्जी. म्हणजे आता तिथं आपण परत आणि घेणारच आहे की अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यू नो व्हेरी वेल दॅट इज द वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी ट्रान्सफर टू द अनदर फॉर्म अँड इफ यू कॅन से विथ इक्विव्हॅलंट काय असेल ते अमाऊंट, असं आपण घेतलं. पण इथं आपल्याला सगळ्या एनर्जीचं नाही घ्यायचं. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होऊ शकतं, तर केमिकल एनर्जीमध्ये, त्याला इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणायचं. केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होऊ शकतं, इलेक्ट्रिकल एनर्जी, त्याला गॅल्व्हॅनिक सेल म्हणायचं. म्हणजे 2 टॉपिक आहे, 2 आपण काय करू, पार्ट करू. म्हणजे ह्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करताना काय करा माहिती आहे का, तर 2 पार्ट्समध्ये अभ्यास करा. नंबर फर्स्ट वन इज नथिंग बट द इलेक्ट्रॉलिसिस अँड इलेक्ट्रोलायटिक सेल. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकणार आहे, तर इलेक्ट्रॉलिसिस ऑफ NaCl आहे. आता हे आपल्या सिलेबसला नाहीये, तरी पण मी घेणार आहे. का, तर प्रॅक्टिस झालं पाहिजे. CETशी रिलेटेड आपल्याला याच्यावर क्वेश्चन आला तर आपल्याला समजलं पाहिजे ना, लक्षात घ्या. नुसतं पुस्तकात तेवढं नाही करायचं, करताना अभ्यास सगळाच करायचा. मग इलेक्ट्रोलिसिस ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड आहे, इलेक्ट्रोलिसिस ऑफ अल्युमिनियम क्लोराईड आहे. आता याच्यामध्ये NaClचं आपल्या सिलेबसला 2 दिले, एक फ्युज्ड NaCl या मोल्टन NaCl अँड ॲक्वियस NaCl. मग ते तसं आपण तिथं क्लिअर करूया. ओके, आता याच्याशी रिलेटेड आपण इलेक्ट्रोलिसिस झाल्यानंतर लक्षात येते का बघा, मग तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे फिजिक्समध्ये थोडासा रेफरन्स आहे. कारण काय, इलेक्ट्रोलिसिस करताना तुम्ही काय करता, करंट सप्लाय करता. आणि करंट म्हटलं की अँपियर आलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर टाइम आलं, त्याच्यासाठीचं नोटेशन व्होल्ट आलं,
है का नाही. त्याच्यानंतर कंडक्टन्स आलं, बरोबर, ज्याला तुम्ही परत रेजिस्टन्स आणखीन आहे आर्टिकल त्याच्यामध्ये. मग हे कंडक्टन्स, रेजिस्टन्स, परत मोलार कंडक्टन्स किंवा मोलार कंडक्टिव्हिटी, त्या मोलार कंडक्टिव्हिटीशी रिलेटेड कोहलॉर्स लॉ लक्षात येतंय का बघा. याच्याशी रिलेटेड आणखीन तुम्हाला सेल कॉन्स्टंट आहे. माझ्या माहितीप्रमाणे फिजिक्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे, डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट फ्रॉम व्हिस्टोन ब्रिज प्रिन्सिपल. आय थिंक सो, मला काय एवढं डिटेल माहिती नाही, मी ते क्लिअर कट सांगतोय. पण तुम्हाला जर तिथं असेल ना तर त्याचा रेफरन्स इथं पण घ्या बाळानो. म्हणजे तिथं तुम्हाला का नाही जो सेल असतो, सेल कॉन्स्टंट डिटरमाइन करायला तुम्हाला तो एक सेल घ्यावा लागतो, बरोबर आहे. आणि त्याच्यावरनं तुम्ही घेता, मग त्याच्यावरनं आपल्याला परत कोहलॉर्स लॉवरनं पण घ्यायचं आहे. लक्षात येते का बघा. हा आणखीन भरपूर सिलेबस आहे. मी एक आपलं फक्त लिहायचं म्हणून थोडंसं लिहिलंय, ठीक आहे. आपण सगळा सिलेबस कव्हर करतोय. हा पहिला पार्ट तुम्ही परफेक्ट करा. पहिल्या पार्टमध्ये का नाही ऍक्च्युली जुन्या सिलेबसमध्ये क्लिअर कट आर्टिकलचं नाव दिलं होतं, फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रॉलिसिस. फॅरेडेज फर्स्ट लॉ आणि फॅरेडेज सेकंड लॉ. आता जुना सिलेबस आणि नवीन सिलेबस असं मी काही वेगळं पण करत नाहीये, ठीक आहे. ते माझ्यासाठी झालं, तुमच्यासाठी हा सिलेबसच नवीन आहे, लक्षात घ्या. तुम्ही नवीनच आहे. पण या पुस्तकामध्ये काय केलं त्यांनी, फॅरेडेज लॉ दिलेले आहेत पण असं हेडिंग नाही दिलं, फॅरेडेज फर्स्ट लॉ, फॅरेडेज सेकंड लॉ. पण इथं सिलेबसमध्ये आपल्या इन्क्लूड आहे. म्हणजे मग आपण काय करू, त्यावेळेस जरा थोडंसं त्याचं सेपरेशन करू. लक्षात येतंय का बघा. मग इलेक्ट्रॉलिसिसशी रिलेटेड असं जर का सगळं झालं आपलं क्लिअर, तर तो आपला का नाही काय म्हणून आपण त्याला एक पार्ट संपला. आलं लक्षात. आणि सेकंड पार्टमध्ये तुम्हाला का नाही गॅल्व्हॅनिक सेल शिकायचे आहेत. लक्षात घ्या. आता सेल म्हणजे काय, इलेक्ट्रोड म्हणजे काय, त्याच्या रिॲक्शन्स कशा लिहायच्या, त्या सेल किंवा इलेक्ट्रोडचे कोणते टाइप्स आहेत, लक्षात येते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण समजा एक्झाम्पल्स वेगवेगळे आहेत. हे एकदा तुम्हाला रिॲक्शन्स म्हणजे बेसिक एकदा क्लिअर झालं ना तर खूप सोपं जाणार आहे. आणि मग आपल्या सिलेबसला बाळांनो मग परत नन्स इक्वेशन आहे किंवा त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला आणखीन डिफरंट टाइप्स ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड आणि इंडिकेटर इलेक्ट्रोड असं आहे. रेफरन्स इलेक्ट्रोडमध्ये हे दोन महत्वाचे आहेत. Number first one is the standard hydrogen electrode. It is also called as the normal hydrogen electrode. Okay. आणि next one it is the standard calomel electrode. It is called as the calomel electrode. हे आपण बघू त्यावेळेस, काळजी करू नका. त्याची डायग्राम, त्याच्या रिॲक्शन सोपं आहे, काहीही अवघड नाहीये. फक्त एक आहे, त्या दिवशी तो अभ्यास करा आणि जरा प्रॅक्टिस करा लिखाणाचं. ओके. त्याच्यानंतर वेगवेगळे सेल आपल्याला घ्यायचे आहेत. आता ऍक्च्युली खरं सांगू तुम्हाला, हे सेल घेताना किंवा गॅल्व्हॅनिक सेलचं आर्टिकल शिकताना का नाही 11वी मधला तुमचा डॅनियल सेल जर परफेक्ट असेल ना तर बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातात. तुम्हाला मी खरं सांगतो, जमलं आपल्याला जर वेळ मिळाला ना तर डॅनियल सेल पण मी परत एक थोड्या वेळासाठी का होईना रिपीट करेन आणि मग तुम्हाला मी पुढे घेऊन जाईन. पण ते माहिती पाहिजे, लक्षात घ्या. मग डॅनियल सेल आपण घेऊ नाही असं नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला ड्राय सेल शिकायचं आहे. ड्राय सेल म्हणजे आपण घरी जी बॅटरी वापरतो ना, छोटी टॉर्चमध्ये असेल किंवा आपल्या क्लॉकमध्ये वापरतो बघा, छोटासा सेल असतो का नाही, त्याला आपण ड्राय सेल म्हणतो. किंवा आपल्या रिमोटमध्ये सेल असतात, करेक्ट, त्याला तुम्ही लेकलांचे सेल पण म्हणता. तसाच लेड अक्युम्युलेटर आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड द लेड स्टोरेज बॅटरी. जी आपण गाडीमध्ये आपल्या बॅटरी असते, मग 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल तर त्याच्या रिॲक्शन्स काय आहेत. नंबर नेक्स्ट फ्युएल सेल. आपल्या सिलेबसला हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल आहे. ओके. फ्युएल सेल असेल किंवा त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल सेरीज म्हणजे EMF सेरीज आणि त्याची ॲप्लिकेशन्स आहेत, लक्षात घ्या. मग आपण त्यावेळेस हा सगळा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे. याच्याशी आणखीन पण वेगवेगळे आणखीन आर्टिकल्स आहेत. सगळे आर्टिकल्स मी इथं लिहिलेली नाही आहेत, फक्त एक जस्ट इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला मी हे सांगितलं. ओके. सो वी कॅन स्टार्ट हिअर द इंट्रोडक्शन अबाउट द रेडॉक्स रिॲक्शन्स. Before studying the electrochemistry, you must know what is the oxidation process and what is the reduction process. Actually, in 11th standard, you define that one. Oxidation is nothing but it is called as a process in which loss of electron takes place. And if you can say there is the loss of electron can be carried out, at that time it is called as de-electronation. एका शब्दामध्ये तुम्ही ऑक्सिडेशनची डेफिनेशन करताय, डी इलेक्ट्रोनेशन. दॅट वन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. समजून चला, फॉर एक्झाम्पल आपल्याला रिडक्शन घ्यायचं आहे. यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द रिडक्शन प्रोसेस. यू कॅन डिफाईन दॅट वन. इट इज अ प्रोसेस इन विच gain of electron, acceptance of electron can be carried out. Yeah, that one is also called as electronation. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला जातो, घेतला जातो. जर केमिकल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन घेतला जात असेल तर त्याला तुम्ही रिडक्शन म्हणताय. इलेक्ट्रॉन दिला जात असेल तर त्याला तुम्ही ऑक्सिडेशन म्हणताय. झालंय सगळं, म्हणून आपण पटपट रिवाइज करूया. ओके. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. ऑक्सिडेशनचे आणखीन एक रिएक्शन कोणते आहे तर सिंपल नंबर फर्स्ट वन, दॅट वन इज नथिंग बट ऑक्सिडेशन इज अ प्रोसेस इन विच व्हॉट आय से
ऍडिशन ऑफ, बघा मी काय म्हणतोय, लक्षात येतंय का बघा, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड. म्हणजे एखाद्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंडची जर ऍडिशन करत असाल ना तर त्याचं ऑक्सिडेशन होतं. एक्झाम्पल घेऊ आपण. तसंच इथं उलट करायचं. काय येणार आहे तर ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कंपाऊंड किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. ओके. आणि ह्या ज्या डेफिनिशन्स आपण घेतलेत का नाही, ह्या डेफिनिशन्सला आपण मॉडर्न कन्सेप्ट म्हणतो. आठवतंय का बघा. ऍक्च्युली याच्या अगोदर तुम्ही सिंपल कन्सेप्ट शिकलेला आहे बाळांनो, की नंबर नेक्स्ट वन जी आपल्याला माहिती आहे ते मी मागे ठेवलं तुम्हाला. व्हॉट इज द ऑक्सिडेशन? द ऑक्सिडेशन इज नथिंग बट अ प्रोसेस इन विच ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, बरोबर, या रिमूव्हल ऑफ हायड्रोजन कॅन बी कॅरीड आउट. इट इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. ऑक्सिजनची ऍडिशन करायची किंवा त्याच्यातनं जर का एखादा कंपाऊंड असेल हायड्रोजन बाहेर काढायचा. इथं तुम्ही काय घेता तर दॅट वन इज नथिंग बट, बरोबर, उलट आहे. ऑक्सिडेशनच्या उलट रिडक्शन, रिडक्शनच्या उलट ऑक्सिडेशन. डोक्यात ठेवायचं. ऍडिशन ऑफ, आता काय येईल हायड्रोजन, या यू कॅन से हियर, ऑर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ओके, या यू कॅन से हियर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऍट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द रिडक्शन. आता तुम्ही म्हणाल की सर हे 11वीला झाले काय, आमच्या तोंडपाठ आहे. कारण आपण पाठ काय करतो तर ऑक्सिडेशन इज अ प्रोसेस इन विच ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिडक्शन इज अ प्रोसेस इन विच ऍडिशन ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. या यू कॅन से हियर दॅट इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट, ऑक्सिडेशन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट, रिडक्शन. पण ऍक्च्युली एक लक्षात घ्या बाळांनो, आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन फटफट फाइंड आउट करता आलं पाहिजे. तर एक एक्झाम्पल घेऊया. समजून चला, फॉर एक्झाम्पल आपल्याला झालेलं आहे फेन. सोडियम कॅन बी कन्व्हर्टेड टू सोडियम आयन. Na Na प्लस झालं. ही रिएक्शन बॅलन्स करायला तुम्ही काय करता, एक इलेक्ट्रॉन राईट हँड साईडला लिहिता. म्हणजे इथं एक सोडियम आहे, इथं एक सोडियम आहे, याच्यावर टोटल चार्ज 0 आहे, बरोबर. इकडं +1 आणि याचा -1, म्हणजे टोटल इकडं सुद्धा किती झाला 0. सो दॅट वन इज नथिंग बट इफ द सोडियम ॲटम कॅन बी कन्व्हर्टेड टू द सोडियम आयन बाय लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन, ॲट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. लक्षात येतंय. हेच जर का तुम्ही रिडक्शनला गेला, बघा मी काय म्हणतोय, मला सोडियमचं पण रिडक्शन करायचं, पण कोणाचं करायला लागेल, बरोबर याच्या उलटी रिएक्शन लिहावी लागेल. म्हणजे काय करायला लागेल तर फेन Na प्लस आयन्स गेन्स द इलेक्ट्रॉन. ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर, देयर इज द फॉर्मेशन ऑफ सोडियम मेटल. म्हणजे आयन्स कॅन बी कन्व्हर्टेड टू सोडियम मेटल बाय द गेनिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन. ॲट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द रिडक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड एज द रिडक्शन. ओके. सपोज फॉर एक्झाम्पल वेन यू कॅन कन्सिडर हियर दॅट इज नथिंग बट द क्लोरीन. आता Cl आहे, लक्षात घ्या. मला Clचं काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं आहे. आता गमतीचा बघा, मी काय लिहित नाहीये पहिल्यांदा. ऑक्सिडेशन म्हटलं की मी इथे काय लिहिणार रे, प्लस इलेक्ट्रॉन. आता जर चुकून मी Clचा Cl मायनस लिहिला तर रिएक्शन बॅलन्स होईल का, नाही होणार. चुकलं माझं का, इथे क्लोरीन आहे, इथे क्लोरीन आहे, मान्य आहे, पण याच्या डोक्यावर 0 आहे. लक्षात घ्या, इथं चार्ज 0 आहे, काहीच नाही ना, प्लस नाही मायनस नाही. पण इकडं गेला तर याचा -1 आणि हा -1, इकडं लगा -2 झालं आपलं. म्हणजे आपला चार्ज बॅलन्स नाहीये, म्हणजे ही रिएक्शन आपली चुकते. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला काय करायला लागेल, इफ देयर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट, दॅट वन इज नथिंग बट द Cl मायनस. लक्षात आलं का बघा, निगेटिव्हली चार्ज आयन Cl मायनस क्लोराइड आयन कॅन बी कन्व्हर्टेड टू द क्लोराइड ॲटम, क्लोरीन ॲटम, बाय द लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. सो धिस प्रोसेस इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. लक्षात घ्या, रिएक्शन्स खूप सोपे असतात, फक्त कसं आहे माहिती का, तुम्हाला त्या पटकन समजल्या पाहिजेत. आता इकडे गेलं तर मी काय करणार, त्याचं रिडक्शन लिहायचं आहे. खूप सिंपल आहे, मला काही अवघड नाहीये. मी काय लिहिणार, बरोबर याच्या उलट, इफ द क्लोरीन ॲटम गेन्स 1 इलेक्ट्रॉन अँड इट कॅन बी कन्व्हर्टेड टू द क्लोराइड आयन, ॲट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड एज द रिडक्शन प्रोसेस, गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता हे तुम्हाला 11वीत झालेलं आहे, लक्षात घ्या. पण आता मी काय म्हणतोय बघा, मला ऑक्सिडेशन प्रोसेस समजत नाही, तर उदाहरणार्थ कन्सिडर करा. समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण हा कन्सेप्ट कसा आला, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर गमतीनं मी एक रिएक्शन अशी घेतो. समजून चला, तुम्ही ही रिएक्शन घेतली, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन या रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन या रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज द रिडक्शन. आणि मी असं लिहिलं की समजा H2 प्लस O2 गिव्स ट्वाइस H2O. ही रिएक्शन फॅमिलियर आहे. आणि मी म्हटलं या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन झालं का रिडक्शन झालं सांगा. मग मुलांचा प्रॉब्लेम काय येतो की बाबा ऑक्सिडेशन म्हणावं, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. तर मी लगेच म्हणणार ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज नथिंग बट द रिडक्शन.
बरोबर आहे. when you can consider the hydrogen and oxygen can be reacts with each other to produce the water, at that time what happens here, the addition of these two can be carried out with one another. मग ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हटलं तर ऑक्सिडेशन म्हणावं का, ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हटलं तर रिडक्शन म्हणावं. मग हे प्रॉब्लेम यायला लागले. याचा अर्थ ओनली ऑक्सिडेशन या ओनली रिडक्शन कॅन नॉट बी कॅरिड आउट ॲट द सेम टाइम. व्हॉट आय से, only oxidation या only reduction cannot be carried out at the same time. The oxidation as well as reduction, that are the processes which can be carried out simultaneously. Meaning of that one, if there the oxidation process can be carried out at the same time, reduction can be carried out. आणि म्हणून ही जी रिएक्शन आहे ना बाळांनो, ही रिएक्शन तुम्हाला रेडॉक्स रिएक्शन म्हणतात, जे तुमच्या टॉपिकचं नाव आहे 11th मध्ये. म्हणजे तिथं दोन्ही प्रोसेस आहेत. म्हणजे आपण फक्त एवढीच लिहिली की एक होते असं नाहीये. केमिकल रिएक्शन मध्ये त्याच्याशी रिलेटेड तिसरं दुसरं कोणतरी असणार आहे, त्याची काय असणार आहे, रिडक्शन रिएक्शन असणार आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ह्या प्रोसेस आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजेत. ओके, नंबर नेक्स्ट वन, अँड दॅट इज नथिंग बट द ऑक्सिडायझिंग एजंट. शब्द आठवत असतील तर बघा, या दॅट आर ऑल्सो कॉल्ड एज द ऑक्सिडंट, नॉट ऍक्सिडंट, लक्षात घ्या, ऑक्सिडंट. आणि इकडं घेतलं तर दॅट आर कॉल्ड एज द रिड्युसिंग एजंट, या इट इज ऑल्सो कॉल्ड एज द रिडक्टंट. ओके, व्हॉट इज दिस वन, व्हॉट इज द ऑक्सिडायझिंग एजंट. इथं आपण फसतो, लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. एक साधा, आता 12वीला, तुम्हाला आता 11वी झाली, याच्या डेफिनेशन्स लिहायच्या नाहीत, पण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, फटकन फाइंड आउट झालं पाहिजे, कारण का पुढे एमसीक्यू मध्ये आपल्याला बघायचं आहे. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे कोणाला म्हणायचं माहितीये का, इथं बरोबर क्रॉस आहे. बघा मी काय म्हणतोय, ज्याचं स्वतःच रिडक्शन होतं का नाही, तो चांगला ऑक्सिडायझिंग एजंट असतो. मी काय म्हटलं कळलं, ज्याचं रिडक्शन होतं तो चांगला ऑक्सिडायझिंग एजंट असतो. आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतं का नाही, तो चांगला बाळांनो रिड्युसिंग एजंट असतो. म्हणजे जरा थोडंसं तुम्हाला मी असं सजेस्ट करेन की व्हेन यू कॅन स्टडी द पिरियडिक टेबल इन 11th स्टँडर्ड, दॅट टॉपिक इज ऑल्सो इम्पॉर्टंट. लक्षात येतंय का बघा. In periodic table, you know very well, there are the columns that are nothing but the groups are present, and total 18 groups are present from 1 to 18. आठवत असेल, फर्स्ट ग्रुप मध्ये तुम्ही हे घेतलाय लिथियम, सोडियम, लाईक दॅट वन, पोटॅशियम. सेकंड मध्ये तुम्हाला आठवत असेल तर बघा, इथं तुम्हाला नंतर बेरिलियम, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, बरोबर आहे. आता मी पिरियडिक टेबल वगैरे काय दाखवत नाही. एकदम तुम्ही राईटला गेला तर इनर्ट गॅसेस आहेत, आणि त्याच्या अगोदरचा हॅलोजनचा ग्रुप नंबर 17 आहे. जरा थोडंसं लक्षात येतंय का बघा, एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया. व्हेन यू कॅन कन्सिडर द ग्रुप नंबर फर्स्ट एलिमेंट, फॉर एक्झाम्पल Na, सोडियम, पोटॅशियम, लाईक दॅट वन, रुबिडियम, सिझियम, फ्रान्सियम, लाईक दॅट वन. ओके, एक एक्झाम्पल म्हणून. आणि इथं जर घेतलं आपण तर ग्रुप नंबर 17 एलिमेंट्स, अँड दॅट आर नथिंग बट द हॅलोजन्स, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, लाईक दॅट वन. ओके, बरोबर. जरा थोडंसं क्लिअर करा ना, पटकन आपण लक्षात येतं का. सोडियमचं जर घेतलं तर त्याचा Na+ तयार होतो. पोटॅशियम घेतला K+ तयार होतो. म्हणजे ह्या इलेमेंटची इलेक्ट्रॉन देण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. का, पिरियडिक टेबलमध्ये शिकलाय तुम्ही. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आयोनायझेशन, एन्थॅल्पी, लाईक दॅट वन, ते तिथं क्लिअर करा. म्हणजे हे जर इलेक्ट्रॉन देत आहेत, म्हणजे Na काय होईल लगेच, तर Na+, बरोबर. Kचा काय होईल बाळांनो, K+. लक्षात येतंय का बघा. म्हणजे जर असे जर का आयन्स तयार होतात, पॉझिटिव्ह आयन्स तयार होत आहेत, म्हणजे Naचा Na+ झाला तर दॅट इज नथिंग बट द अंडरगोज ऑक्सिडेशन. द सबस्टन्स या एंटिटी विच कॅन बी अंडरगोज ऑक्सिडेशन, इट कॅन बी ॲक्ट ॲज द रिड्युसिंग एजंट्स. आणि म्हणून हे सगळ्यात चांगले रिड्युसिंग एजंट्स आहेत, लक्षात घ्या. इकडे जर तुम्ही गेला तर Fचा F- होतो इझिली, Clचा Cl- होतो, Brचा Br- होतो. म्हणजे इफ यू कॅन कन्सिडर इन धिस केस, व्हॉट आय से, इफ धिस फ्लोरीन कन्वर्टेड टू F-, that is nothing but gaining of electron, they can be undergoes reduction and therefore they are good oxidizing agents. आणि म्हणजे एक लक्षात घ्या, थोडक्यात मी असं म्हणेन तुम्हाला, मी खरं सांगू का, मी काय इंट्रोडक्शन घेतोय तर याची कारणं बाळांनो क्लिअर करा. इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकताना ह्या बेसिक थिंग्स जर आपल्याला माहिती असतील ना तर खूप सोपं जातं. म्हणजे मी परत डायरेक्ट पुढे बोलणार आहे, लक्षात घ्या, कारण मी सांगितलंय तुम्हाला, हे मला माहिती आहे, ते तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. म्हणजे मी असं म्हणेन की पिरियडिक टेबल जर मी घेतलं तर इकडं Na आहे, इकडं Cl आहे, मला माहिती आहे, तर दॅट इज नथिंग बट इन अ पिरियड, बरोबर आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजेस. ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रॉंग आहे, इकडं कमी आहे.
तर उलट म्हणेन मी, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट रिड्युसिंग कॅरेक्टर, लक्षात येतंय का बघा, रिड्युसिंग कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजेस. म्हणजे लेफ्ट वाले काय असणार आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, आणि राईट वाले काय असणार आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात आलं. मी फक्त पिरियड पुरतं बोललोय, ग्रुपमध्ये आपल्याला आता मी पिरियोडिक टेबल घेत नाहीये, आपण कधी विषय निघाला तर तो क्लिअर करूया. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आणखीन एक तुम्हाला शॉर्टकट देतो. जर तुम्हाला ऑक्सिडेशन शिकायचं आहे, मी काय म्हणतोय लक्षात येतंय का बघा, तर सगळ्यात एक चांगला उपाय, याची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती आहे 0 आहे आणि याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1. लक्षात घ्या. म्हणजे 0चा +1 झाला, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. लक्षात आलं. 0चा +1 झाला, फाइंड आउट करायला लागतं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. इफ देर इज द इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट ऍट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. आणखीन एक एक्झाम्पल घ्या बघा, याचा आहे बाळांनो -1, याच्यावर चार्ज नाही, 0. -1चा 0 झाला. इफ देर इज द इन्क्रीज, -1चा 0 झालाय, लक्षात घ्या, इन्क्रीज आहे. -1 कन्वर्टेड टू 0, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट ऍट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन प्रोसेस. म्हणजे ऑक्सिडेशन मध्ये मला फटकन डोक्यात आलं पाहिजे की इन्क्रीज इन इट्स ऑक्सिडेशन स्टेट. लक्षात येतंय. बरोबर उलट येईल बघा. आता इथं याचा +1 आहे, इथं 0 आहे. +1चा 0 झाला, डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, दॅट इज नथिंग बट द रिडक्शन. याचा 0 आहे, इथं -1 आहे, बरोबर आहे. डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, दॅट इज नथिंग बट द रिडक्शन. तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देऊ का, म्हणजे व्यवहारातलं एक्झाम्पल, जरा तुम्ही बोलताना पण रिडक्शन हा शब्द वापरता. एक एक्झाम्पल घ्या, समजून चला, तुम्हाला झेरॉक्स काढायचे एखाद्या याची पानाची, बरोबर आहे. आणि झेरॉक्स काढताना तुमच्या जवळचं जे पेज आहे ते थोडंसं मोठं आहे, त्याची साईज मोठी आहे आणि तुम्हाला एवढी मोठी झेरॉक्स नको आहे, तुम्हाला छोटीशी पाहिजे. तुम्ही झेरॉक्सच्या दुकानामध्ये गेल्यानंतर लगेच काय म्हणता, थोडंसं रिडक्शन कर. रिडक्शन कर म्हणजे काय रे, त्याची साईज कमी कर. मी हा विचार करतो, कमी, डिक्रीज कर. कोण, ऑक्सिडेशन स्टेट. लक्षात येते का बघा. एक लक्षात राहिलं, दुसरं पाठ करायची गरज नाही. जिथं सिमिलॅरिटी असते ना अभ्यास करताना, जिथं सिमिलॅरिटी आहे ते दोन्ही नाही पाठ करायचं, एकच करायचं. अपोजिंग आपल्या लक्षातच आलं पाहिजे. म्हणजे व्हॉट इज द रिडक्शन, इफ देयर इज द डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट ऍट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द रिडक्शन प्रोसेस. Automatically, if there is an increase in oxidation state, it is called as the oxidation process. इथपर्यंत आयडिया क्लिअर बाळांनो. म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट, आणि ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट कसा करायचा हे आपल्याला 11वी मध्ये झालेला आहे. हा आपला व्हिडिओ थोडासा वेळ जाईल आपलं, नाही असं नाही, पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. तर उदाहरणार्थ समजून चला, कदाचित एखाद्या वेळेस मी फटकन बोलतो. आता तुम्हाला एक साधं एक्झाम्पल घेऊ आणि मग आपण पुढे जाऊया. इफ यू कॅन कन्सिडर द कन्व्हर्जन ऑफ, हे तुम्हाला नवीन आहे कंपाऊंड मुद्दामून घेतोय मी, दॅट इज नथिंग बट द K2MnO4 विच कॅन बी कन्व्हर्टेड टू KMnO4. तुम्हाला हे झालेलं आहे. आता इकडे लक्ष द्या. K2MnO4 कन्व्हर्टेड टू KMnO4. KMnO4 ला तुम्ही काय म्हणता, तर इट इज कॉल्ड ॲज पोटॅशियम पर मॅग्नेट. बरोबर आहे. It is called as the potassium permanganate. Then what is the K2MnO4? What is the K2MnO4? K2MnO4 is nothing but it is called as only potassium magnate. हे माहिती पाहिजे बघा. आता तुम्हाला डायरेक्ट विचारलं, इन द कन्वर्जन ऑफ पोटॅशियम मॅग्नेट टू पोटॅशियम परमॅग्नेट Mn undergoes, दोनच चॉईस, आयदर ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडेशन, सेकंड चॉईस रिडक्शन. आपल्याला फटकन कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे रे बाळांनो. म्हणजे ह्या अशा टाईपच्या रिॲक्शन्स तुम्हाला इथे, कारण का इलेक्ट्रॉलिसिस असू देत किंवा गॅल्व्हॅनिक सेल असू देत, हळूहळू कन्फ्युजन का वाढत जातं लक्षात घ्या. बरोबर, जरा थोडं त्यावेळेस आपण बघूया, मी आता त्याबद्दल बोलत नाहीये. म्हणजे इथं तुम्हाला का नाही, आता मॅंगनीजचं काय झालं, ऑक्सिडेशन का रिडक्शन हे कळत नाही, फटकन कळलं पाहिजे. कॅल्क्युलेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहिती आहे, 11वी मध्ये शिकलाय, मी आता डायरेक्ट बोलणार आहे. 1 oxygen carries -2. There are total 4 oxygen atoms, means total -8. This -8 which can be balanced by +8. कारण टोटल याच्यावर 0 आहे. K2MnO4 0 आहे. तुम्ही 11वी शिकलाय, एक्स वगैरे घ्या सगळं, त्या पद्धतीनं करा. पण ओरली आता 12वीत आहे आपण, जमलं पाहिजे. मग आता एका पोटॅशियमवर +1 असतो, बरोबर, K+ आहे का नाही. 2 पोटॅशियम आहेत, +2 झाला. ते +2 इथं गेले म्हणजे साहजिकच या Mnचा बाळांनो किती असणार आहे, +6 असणार आहे. लक्षात घ्या.
म्हणजे इथला जो Mn आहे दॅट मॅंगनीज हॅव्हिंग ऑक्सिडेशन स्टेट +6 ओके विच कॅन बी कन्व्हर्टेड टू. आता इथं या साधं सिंपल परत एकदा ऑक्सिजन डायरेक्टली राईट हियर -8 that -8 can be balanced by +8 correct. In that +8 one potassium carries +1 that is nothing but the +7 कारण टोटल 0 होता KMnO4 +7 म्हणजे in this one potassium permanganate that is the manganese carries +7 +6 चा +7 झाला. इज इट द इनक्रीज आहे डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट? इनक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. आणि मगाशीच बोललो आपण इनक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इट इज नथिंग बट द ऑक्सिडेशन प्रोसेस. म्हणजेच आपल्याला इकडं इलेक्ट्रॉन लिहावा लागेल किती? इकडं +6 आहे इथं +7 -1 +6 झालं. सो धिस वन इट इज नथिंग बट द ऑक्सिडेशन प्रोसेस. म्हणजे मी तुम्हाला समजा MCQ टाकायचं आहे बघा मी लक्षात घ्या तर मी शब्दात लिहिणार कन्व्हर्जन ऑफ पोटॅशियम मॅग्नेट. फॉर्म्युला नाही देणार सॉरी. Conversion of potassium magnate to potassium permanganate in that conversion manganese undergoes पहिला choice oxidation, second reduction, third either oxidation or reduction, fourth neither oxidation nor reduction. तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे बाळांनो. जर फॉर्म्युला नाही दिला ना तर त्याची फॉर्म्युले माहिती पाहिजे तर लक्षात घ्या. म्हणजे इथं ऑक्सिडेशन कसं झालं हे कळलं. म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट अँड देन कॅल्क्युलेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर ह्या गोष्टी आपल्याला माहितीच असल्या पाहिजेत. ही तुमची इंट्रोडक्शन अबाउट द काय इलेक्ट्रोकेमिस्ट्री 11वी मधला रेडॉक्स मी परत एकदा बोलतोय चांगलाच करा लक्षात घ्या आणि मग त्याचं ऍप्लिकेशन आपण इकडे घेणार आहे. ओके आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या टॉपिक आपण सुरुवात करूया and that one is nothing but the electrolysis of different substances. Thank you very much.